देवदिवाळी 2025 कशी साजरी करतात? देवदिवाळी काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा सर्व जाणून घेऊयात. 21 नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आहे आणि 5 दिवसांनी नागदिवाळी. या सणांचे महत्त्व आणि ते कसे आणि का साजरे करायचे ते जाणून घेऊयात. उत्तर भारतीय लोक त्रिपुरारी पौर्णिमेला देवदिवाळी साजरी करतात, कारण त्यांच्या पंचांगानुसार पौर्णिमेनंतर नवा महिना सुरू होतो. त्यांचा मार्गशीर्ष महिना सुरू होऊन 15 दिवस झाले. महाराष्ट्र आणि जळगावच्या भागात जे पंचांग वापरले जाते त्यानुसार अमावस्येनंतर येणारा दिवस नव्या महिन्याचा पहिला दिवस मानला जातो. त्यानुसार 21 नोव्हेंबर रोजी आपल्या इथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देवदिवाळी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते. त्यांची माहिती इतर व्हिडिओमध्ये दिलेली आहेच. तुर्तास देवदिवाळी का आणि कशी साजरी करावे ते जाणून घेऊयात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देवदीपावली किंवा देवदिवाळी हा सण येतो. यंदा 21 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच दिवस दिवाळी म्हणून साजरी केला जातो. हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देवदिवाळी सणाचा हेतू असतो. देव कोणकोणते? आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेत कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवला आहे. त्यांच्यात 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत. प्रत्येकाचे कार्य खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले आहेत. असे एकूण 33 प्रकार झाले. त्याला 33 कोटी देव संबोधण्यात आले. अशा सर्व देवांचे स्मरण म्हणजेच देवदिवाळी. ते नाही तर निदान आपल्या देव्हाऱ्यातील देवांचे, कुलदेवांचे, ग्रामदेवतेचे स्मरण आवश्यक करावे. कशी साजरी करतात देवदिवाळी ते जाणून घेऊयात. देवदिवाळीचे वेळी देव्हाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत. देव्हाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्याखेरीज स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष, वेतोबा, उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो. या सर्व देवदेवतांचे वर्षातून आपल्याकडून एखादे दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीस देवांचे नैवेद्य असेही म्हणतात. देवदिवाळीला काय नैवेद्य करावा हे जाणून घेऊयात. सद्यस्थितीत घरात विविध तळणीचे जिन्नस करून त्यांच्या सेवनाने हा विधी साजरा केला जातो. देवदिवाळीत आपापल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थाखेरीज ताटात पुरणाचे कडबू, बर्ढ्याचे वडे, सांजाचे घारगे, अळणी वडे, घावन, घाटले यातील पदार्थ नैवेद्यास ठेवतात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो व एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो.
देवदिवाळीच्या निमित्ताने घरातील, गावातील व घराण्यात पूर्वापार चालत असलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार देवदिवाळीला केला जातो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी कृपा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.